नमस्कार, फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो। तर आरटी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात संपूर्ण माहिती आणि खात्रीशीर मदत आपल्या चॅनलवर दिली जाते। तर आज दुपारी आरटीची लॉटरी काढण्यात आली, परंतु अनेक पालक आहेत तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुप असेल, टेलिग्राम चॅनल असेल, यूट्यूबवरती विचारणा करत आहेत की आमची लॉटरी लागून देखील आम्हाला लॉटरी लागलेली नाही आहे। तर असे अनेक पेरेंट्स आम्हाला विचारत आहेत आणि पालक देखील म्हणत आहेत की आरटी स्टेटस चेक केला असता की तो आमचं सिलेक्शन झालेलं नाही आहे, अशा प्रकारचा स्टेटस आम्हाला इथे ॲप्लिकेशन आयडी टाकल्यानंतर पाहायला मिळत आहे। तर या संदर्भात आपण संपूर्ण आणि खात्रीशीर माहिती आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत। तर लक्षात घ्या, आपण यापूर्वी सांगितलेलं होतं की अधिकृतपणे जी लॉटरी आहे ती जाहीर केली जाते। तर सर्वप्रथम प्रतिष्ठित अधिकारी असतील, पालक असतील, विद्यार्थी असतील तर यांच्यासमोर ही लॉटरी काढली जाते, नंबर काढले जातात आणि त्यानंतर NIC जे पोर्टल आहे तर याच्यामार्फत साधारणतः 2 ते 3 दिवसांच्या कालावधीमध्ये ही लॉटरी पोर्टलवरती पाहायला मिळते। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच NIC मार्फत आता जी लॉटरी जाहीर करण्यात आली आहे तर ही NIC फिल्टराइज करते प्रत्येक शाळानुसार ज्या जागा आहेत आणि ॲप्लिकेशन अर्ज जितके आलेले आहेत त्याच्यानुसार हे फिल्टरायझेशन करण्याचं काम केलं जातं आणि याच्यासाठी 3 ते 4 दिवसांचा कालावधी लागतो। अधिकाऱ्यांनी देखील या संदर्भात माहिती दिली, तुम्ही देखील पाहू शकता। ऍडमिशन देत असताना सर प्रत्येक तालुका स्तरावर एक आमची कमिटी आहे। त्या कमिटीमध्ये प्रामुख्याने गट शिक्षण अधिकारी किंवा URC भागात त्यांचा प्रभाग अधिकारी हा त्याचा अध्यक्ष असतो। त्याचबरोबर त्यातले काही पालक त्याचबरोबर त्या केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक अशी ती कमिटी असते। विद्यार्थ्याला NIC मार्फत आज लॉटरी लॉजिकनंतर हे लॉजिक आपण NIC ला सादर करतो। NIC त्या लॉटरी ह्याच्यावर लॉटरी लॉजिक तयार करते आणि त्याच्यानंतर साधारणतः ही लॉटरी लागल्यानंतर 3-4 दिवसामध्ये प्रत्येक शाळाने सर लॉटरी काढली जाते। NIC मार्फत ऑनलाईन लॉटरी काढली जाते आणि त्यानंतर NIC एक सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट तयार करते। तर अशा प्रकारे लॉटरी प्रसिद्ध झालेली आहे, परंतु पोर्टलवरती देखील ही लॉटरी प्रसिद्ध करण्यात आलेली नाही आहे। तर या कारणामुळे पालकांना लॉटरी पाहता येत नाही। त्यामुळे सध्या तरी पालकांना एकच विनंती की लॉटरी लागलेली नाही आहे, त्यामुळे तुम्ही ॲप्लिकेशन नंबर जरी टाकला तरी देखील तुमचं सिलेक्शन झालेलं नाही असा स्टेटस पाहायला मिळेल। त्यामुळे पालकांनी संभ्रमात पडायचं नाही आहे। लवकरच 2 ते 3 दिवसांमध्ये ही लॉटरी लागेल आणि लॉटरी लागल्यानंतर प्रत्येक शाळानुसार, जिल्ह्यानुसार अगदी निवड याद्या आणि वेटिंग लिस्ट अशा 2 याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत। तर अशा प्रकारे लॉटरी लागल्यानंतर संपूर्ण माहिती व मदत आपल्या चॅनलवर दिली जाणार आहे। तर अशा प्रकारे आरटी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा। तर अद्याप आरटी लॉटरी लागलेली नाही आहे, लॉटरी जाहीर झालेली आहे परंतु पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही। येत्या दिवसांमध्ये प्रसिद्ध होईल। प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण माहिती व मदत आपल्या चॅनलवर दिली जाईल।